सासूचं बडबड चाललंय. थांबा. देव बघून गेले. चट माझा आनंद पाणी सगळं पळून गेलं. आज जवळजवळ 4-5 दिवस आत्म्याला एवढं दोडाच्या ही खाती, केळं खाती, दुनिया खाती, भजे खाती, कशावर मन राहिलं नाही. खावा म्हणून. आणि तीच माझी इज्जत निघाला. इज्जत घेतोय. अरे मी राहणार सुद्धा नाही तिथं. हा राह आणि शांती चांगला करू. माझ्या जीवाला हाय, नमस्कार नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींनो. झालं का सगळ्यांचा? आज शनिवार. आज पोरीला सकाळची शाळा. सासूची चालली बडबड. सासूची बडबड चालली आहे का? आज शनिवार, पुरींची सकाळची शाळा. तर पुरी गेल्या शाळेत. सकाळची शाळा असल्यामुळं, गडबड असल्यामुळं त्यांनी काही व्हिडिओ नाही टाकला भाऊ बहिणींनो. पण शाळेतून आल्यावर टाकतेल्या. आता सकाळचं कसं आहे, उरकायची गडबड आणि मग कवा व्हिडिओ बनवावा आणि कवा टाकावा नाही का. मग त्या पुरी गेल्या तशाच. आता एकला शाळा सुटल अपूर्वाची आणि शिवण्याची. आणि पिऊ येईल 11-12 वाजता पियाचा. तर आज आपल्या गावचा बाजार असतो बरं का, पण एवढा मोठा नसतो. बाजार आणावा लागेल. बाजार आणायचा थोडाफार बाजार. आता त्या दिवशी आणला होता, पण आता कालवणाला ह्याला लागतंय ना, लेकरं बाळा असल्यावर. तर चला, आता सकाळी आलता माहेरावने पण फोन आला की आईची पण तब्येत नाही वाटतं बरोबर. तिच्या तळपायात आग होती, परत काय हातापायात आग होती. रात्र झोप नाही येत तिला पण. तर योगी आहे तिथंच. योगी काय गेली नाही तिच्या नांदाच्या घरी. तर योगी तिला घेऊन निघाली वाटतं. आव्यान 2 जण दवाखान्यात. योगी आणि आव्या 2 जण दवाखान्यात घेऊन चालल्यात वाटतं तिला कुठं दुसरीकडं. आता सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट चालू होतं वाटतं तिचं तिथं. पण काय तिला काय फरक नाही पडला. म्हणजे फरक असेल थोडाफार, पण तिला आहे ना रात्र झोप येत नाही. तिच्या हातापायात होती आग भाऊ बहिणींनी. आता तिला मागच्या वेळेसच मी म्हणलं होतं इथं थांब, तर ती काय थांबली नाही, गेली. तर ती कसं आहे, टेन्शनने बी होत असेल ना. आता आपल्याला माहित नाही की कशामुळं. ती पित्ताचं प्रमाण वाढल्यावर पण हातापायात आग होती ना. तिला पित्ताचा पण त्रास आहे. तर आता कुणाचं म्हणून डोक्याला टेन्शन घ्यावं? आपलं घ्यावं, आपलं बघावं का तिकडचं बघावं? तर योगी आहे तिथं. योगी आता चालली बरं का आज दवाखान्यात. आता मी फोन केला तेव्हा मी विचारलं, म्हणलं आज तिच्या माहेराला आपलं सासराला जायची होती ना. मला वाटलं जाते का काय तिकडं कुणास ठाव. तर ती आईला घेऊन दवाखान्यात निघाली. तर आता पुरी ही आल्या. आता शेवाया केलत्या पुरीला शाळेत जाताना खायला भाऊ बहिणींना. मी पिऊ तर काय खाऊन नाही गेली बरं का, पण आता ह्या दोघी गेल्या खाऊन. पण आता स्वयंपाक काय अजून बनवला नाही मी. काल मी इकडं सगळं म्हणजे गॅस ही आणला, दाखवते तुम्हाला. काल तिकडच्या रूम मधला पसारा आवरला. आता ही रूम आपल्याला गणपती बाप्पा बसवायचा आहे ना. मग ही रूम काय फक्त ही गोदारी आणि ही मोकळं करायची. मग इथंच गणपती बाप्पाचं आगमन होईल आपलं. बसू गणपती बाप्पा तिथंच. काल काय ही म्हणजे ही रूम आपलं
ही रूम केली स्वच्छ मी काल. हे काय किचन रूम केली स्वच्छ. बाकीच्या रूम आता बेडरूम मध्ये पण काय नाही एवढं, गोदाड्या हीच असते ते आणि कपडे ही तर काय कपाटातच असते ते. दार लावून बसली आपली. पुरींच्या अजून स्वयंपाक काय केला नाही, स्वयंपाक करावा लागेल. तर बऱ्याच भावा बहिणीचं म्हणणं असतं की पुरीन कुंड करून घेते, तर हो पुरीच मला मदत करते त्या. सगळंच काम जर मी करायचं म्हणलं तर माझं पण एवढं मला पण नाही राहिलं अवसान. अलीकडं सगळीच कामं मी करायला. इथं 4 पैसे पण कमावं लागतात आणि घरातलं बी सगळं हँडल करायचं म्हणलं ना तर यारवाळी मला तिकीट काढावं लागेल. कसं आहे माहिती आहे का, थोडं काम नसतं. मरणाची कपडे बी तेवढीच असतात, स्वयंपाक बी तेवढाच करायचा असतो, भांडी बी तेवढीच असतात, झाडलोट बी तेवढीच आहे. तरी आता पहिल्यासारखं भावा बहिणीनं सारवानाचा ह्याचा त्रास नाही. पहिलं सुरवानं काढावी लागायची, घर सारवायचं. आता तरी फरशीची घर असल्यामुळं म्हणजे आता फरशी टाकल्यामुळं काय नाही एवढं म्हणजे त्रास होत नाही. नाही तर पहिलं पावसाच्या दिवसात हे ना असं सणसुद्धा आला किंवा सारवान काढू नाकात नळ यायचं माझ्या, तरी पण तशीच करायची. पण कसं असतं शेवट किती जरी कष्ट केलं ना तरी कष्ट जर आपण केलं तर त्याचं मेहनतीचं फळ आपल्याला भेटत असतं आणि खऱ्या मनाच्या माणसांना देव मेहनतीचं फळ ही देत असतो. त्याच्यामुळं 4-2 भुकणाऱ्यांच्या म्हणण्याने पुढच्या म्हणजे 4-2 भुकणारी जर आपल्या मागं असली तर आपली प्रगती किंवा आपल्या जीवनातला काय देव आपल्याला जे देणार असतो ती थांबल असं होत नाही, ती मिळतच असतं आपल्याला. त्याच्यामुळं हो का, कोण आपल्याला काय म्हणतंय कोण नाही काय म्हणत ह्याच्यावर दुर्लक्ष करत चालली मी आता सध्याच्याला. तर मी कोणावर लक्ष देत नाही. आता मला म्हणतात नवरा तुझा घरीच आहे, नाटकच करते. घरी असल्यावर दाखवाय काय मला काय कोणाचं भिहावा आलात काय त्याला. आणि जरी असला आणि नसला तरी मी त्याचा माझा संपर्क मी जरा तुटक ठेवलेला आहे. मला नवरा जर घरात असला, मी ह्याच्या आधी काय दाखवलं नाहीत का नाटक करायला. काय नाटक करून काय मिळणार आहे हा? नाटक करायला मला मी ह्याच्या आधी किती भांडणं झाली आणि नवरा मी बोलायला लागलो तर लगेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. नाटक कशाचं ह्याच्यात हा? आणि नाटक करायचं म्हणल्यावर त्याला सांगावं लागत नाही. ते आपापल्या पद्धतीने माणूस 4 महिने नाटकच करत बसल. कसं आहे भाऊ बहिणींनो हो का, मला काय टायमाला ह्या लोकांना बोलू पण वाटत नाही. काय टायमाला असं वाटतं की अशी झाडावी ती की जिंदगीभर ह्यांनी ध्यानातच ठेवलं पाहिजे, असं झाडावं ह्यांना हा. आता तुम्हाला सांगते त्या स्वतः जणू लय धुतल्या तांदळाच्या असल्यामुळे काय बायका आपल्या सतत ज्ञान पाजळत असते त्या. आता एक ही लव लाईफ का काय हाय, लव लॉंग का काय हाय बघा, येड्या काय म्हणतात का नाही जकील तोंडाची, तर ती तर सारखी मला पारुशी म्हणते. अगं तुझं रोज खंगळत जा ना बाई, तू तुझं खंगळून येत जा, माझ्याची नको चिंता करू. मी पारुशी राहिली तर माझा वास सुटल. तुझं तर तू खंगळून घेतीस ना रोज, तुझं खंगळ ना बाया, माझं खंगळायच्या कशाला नादाला लागती हा. आणि रोज आहे भाऊ बहिणीनं मला काय म्हणायचंय, एखाद्या माणसाचं जर आपल्याला पटत नसलं तर आपण त्याच्यापासून 4 हात लांब होतो. मग हे जी बाय आहेत ह्याची काय बाय आहेत 4 म्हणजे 4-2 चांगले 4-2 नाही तर बरेच असे आहेत, ह्या सतत व्हिडिओ अपलोड करूच तर दम आहे बघा. येतेलच तुम्ही रोज वाचा, ह्यांच्या कमेंट वाचा रोज. हे आहेत ना काय बोलतात त्यांना तरी कळतं का त्या काय बोलतात ते. त्यांना वाटतं काय त्या दुसऱ्याला नाव ठेवून त्याला काय म्हणतात काय बघा म्हणतात महासंत होते ते, असं वाटतंय त्यांना. दुसऱ्याला नाव ठेवून त्यांना वाटतंय की त्या महापती वार्ता होते ते.
पतीचं पण ज्ञान गुण शिकवते त्या. अगं पतीचं, माझा पती एवढा त्रास देतोय मला, तरी त्याच्या बरं मी 17-18 वर्ष संसार केलाय, सोडला नाही त्याला. त्याच्यामुळं पतीचं ह्याचं ज्ञान गुण मला वाटत नका ग करू. मला एवढं जर असं लोकांनी जर सांगायची जर मला ही आली असती ना पाळी संसाराच्या बाबतीत, तर आज एवढा मोठा संसार उभा केला नसता मी. नवऱ्याच्या बाबतीत, नवरा बायकोच्या भांडणाच्या बाबतीत जर मला लोकांनी सांगायची वेळ आली असती ना, तर मी आज एवढा मोठा संसार उभा केला नसता. आणि राहिली गोष्ट तर कॉम्प्रोमाइज करायचं, तर इथून माग मी 17-18 वर्ष नवऱ्याबरोबर एवढा काय मला टिकवायचं होतं नातं म्हणून, तर मी इथपर्यंत काय भांडण तांडण सहन करतच आली ना. भांडणं तंडणं किती झाली तरी. आणि मी घर सोडून कुठे गेली तेव्हा? माझा नवरा घर सोडून जातो, मी नाही घर सोडून जात. आणि जातून त्याच्या नातेवाईकात राहतो आणि येतो परत महागारी जेव्हा त्याच्या मनाला वाटेल तेव्हा. त्याला काय, तुम्हाला कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणींनो, त्याच्या मनाचं काम असतं. तो जिकडं चलती तिकडंच भलती, त्यातली गंमत. त्याच्या मनाला वाटेल तेव्हा तो येणार घरी. मी त्याला बोलावणार नाही, काय नाही. तो येणार, तुम्हाला दिसणार बी आल्यावर, आणि जवळ नाही तवर दिसणार बी नाही. तो फिरून फिरून जेव्हा त्याच्या मनाला वाटत तेव्हा घरी येणार. आणि राहिली गोष्ट तर त्याचा मोबाईल मी घेतलेला आहे आता, तर मोबाईलवर व्हिडिओ काढून देत नाही मी त्या नवऱ्याला. कारण की ती आहे ना, व्हिडिओ आहे ना, सारखा माझ्या मागं हात धुवून लागतो. म्हणजे असा नाही असा माझ्यावर कसूर काढतो व्हिडिओच्या दौरान. त्याच्यामुळं मी मोबाईल घेतलेला आहे. आणि राहिली गोष्ट तर कसं आहे, काढतात माझ्या पुरी व्हिडिओ. तर आता माझ्या पुरी व्हिडिओ काढतात म्हणून काय 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 आपल्या ज्ञानगुण पाजाळणाऱ्या बायका आहेत ना, त्या माझ्या लेकरांना सुद्धा सोडत नाही, सोडा ना त्या नावं ठेवायला. ह्याच्यावरूनच कळतात त्या किती संस्कारिक आहेत. त्यांचं संस्कार त्याच्यावरच दिसून येतात की ह्या आज बारखाल्या लेकरांना नावं ठेवतात, म्हणजे ह्या किती संस्कारिक आहेत. ह्या उन्हाने मोठ्या झाल्यात का वयाने मोठ्या झाल्यात, उन्हाने पिकल्या का वयाने पिकल्या हीच कळणार. आता ह्या बारकाले लेकरांना सुद्धा सोडा ना त्या, का तर सोशल मीडियावर आहेत म्हणून. अगं सोशल मीडियावर माझीच लेकरं नाहीत ग, अशी कितीतरी सोशल मीडियावर लेकरं आहेत किती व्हिडिओ काढते. माझी तरी आता 2-4 दिवस झालं स्वतःच्या मनाने व्हिडिओ काढायला लागल्यात, आणि ती बी मी काढायला लावल्यात. त्यांच्या शिक्षणाचं पुढं त्यांना तेवढाच हातभार होईल म्हणून. तर तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि तुम्हाला जर एवढीच खंत वाटत असेल ना, तर प्रत्येकीच्या नावावर आहे ना दर महिन्याला पैसे पाठवून देत जा माझ्या 3 लेकींच्या. नाही तर येणार मग त्या सोशल मीडियावर, आणि तुम्हाला बी नाही त्रास होणार. आपी लईच साबरी हाय, आणि पिली लईच खाऊन खाऊन मशिवानी झाली, आणि पिल्ली अशीच दिसती काळी. एक तर काय म्हणलं माहितीये का, आता ती नाव आहे त्याचं, ती बावळाट. एक म्हणतंय जशी आई काळी म्हैस आहे तशीच पोरगी बी ती पिल्ली पण काळी. पिल्ली कसली काळी काळी झार म्हैस आहे, त्याच्या आईवानीच आहे काळी म्हैस. अगं असू दे, काळा आणि गोरा दोनच कलर आहेत. आम्हाला नाही गोर होऊन फॅशन शो कराय कुठं जायचं. फाउंडेशन बी थापत नाही आम्ही कवा तोंडाला. जी आम्हाला देवान दिलाय ना ओरिजिनल कलर, त्यात आम्ही समाधानी आहे ना. कशाला एवढं आमच्या कलरचं टेन्शन करून घेता बाया तुम्ही, मला तीच कळना झालंय. भाकर फिकर खाता का नाही? हा, काय बोलावं एखाद्या लेकराला आपण काय बोलावं ह्याचं पण नॉलेज जरा ठेवा. आणि मग ज्ञान पाजळा फुकाटचं कमेंटमध्ये ज्ञान पाजाळल्याने महान होतं माणूस असं नाही. आणि लेकरांना काय बोलावं ना ह्याचं पण जरा भान ठेवा. दुसऱ्याच्या लेकरांना आपण काय बोलतोय ह्याचं भान ठेवा. ज्ञान आपल्या चाबरी शिवणीला सुद्धा त्या बारकी माझी पोरगी शिवण्या किती एवढूशी 3रीला पोरगी, तिला सुद्धा नावं ठेवतात. ही येडमाट लोक, म्हणजे येडमाटच आहेत, महा येडमाट आहेत. आणि त्यांना वाटतं की आम्ही लय महान काम करतोय काय नु एक कमेंट टाकून अशा. म्हणजे त्यांना वाटतं आम्ही इथं ज्ञान पाजाळतोय, हिच असं ज्ञान पाजाळ्यावर आम्ही लय महान काम करतोय. अगं थर्ड क्लास तुमच्यासारख्या तर आहेत ना ह्या,
ज्या मला वाईट वाईट कमेंट लिहितात ना भाऊ बहिणींनो, ह्यांच्या इतक्या तर थर्ड क्लास बायका कुठं नसतील. आणि ह्या नवऱ्याच्या दापातल्या बाया नाहीत आणि ह्या संसार करणाऱ्या बाया नाहीत, ह्या अशाच पडी खायत युट्यूबवर ह्याला त्याला कमेंट टाकायला आणि ती शिकवतात ज्ञान दुसऱ्याला. त्यांना वाटतं की ह्या दुसऱ्या बायका आपल्यासारख्याच आहेत काय नु फालतू व्हिडिओ काढतात म्हणून. अगं व्हिडिओ आम्ही आमच्या संसारासाठी काढतो, तुमच्यासाठी फालतूकपणा करत नाही. येड्या टचकावण्यानो माझं तोंड नका खवळत जाऊच, नाही तर मी लय येडी बाय आहे. मग मी विचार करत नाही तरी मी कंट्रोल करते तोंडावर. लय लिमिट असं वळून धरलंय कंट्रोल. पूनम नाही तर लाखातली एक शिवी बाहेर निघेल पूनमच्या तोंडातून, असं होतं माझ्याकडून.